तर भाई आपण नेपाळमधल्या एका रँडम गावात आहेत. मला गावाचं नाव पण माहीत नाही. आपल्याला आणखी 400 किलोमीटर जायचं आहे म्हणून. देख सकता हूँ अंदर जाके. हे डुक्कर पण पाळलंय भाई. भैया जी हाईवे तक भावला भेटून भारी वाटलं. चलो भाई अच्छा लगा यार मिलके. लगभग 20-25 किलोमीटर की लिफ्ट मिल गई भाई से. मैं तो 5 किलोमीटर की उम्मीद लेके बैठा था लेकिन 25 किलोमीटर तक आ गया. आणि आपल्याला ही हरियाणाची गाडी भेटली भाई. लिफ्ट भेटली जवळपास 350 किलोमीटरची. भाई सुबह सुबह हम नहा धो के हो गए तैयार और अभी जा रहे दर्शन करने के लिए. ये मंदिर है बेहड़ा बाबा ज्योतिर्लिंग, जहाँ पे मेला था और शाम को मैं अचानक से यहाँ पे पहुँचा हूँ. ये है मंदिर का परिसर. ये लोग आ रहे. हर हर महादेव. किलोमीटर सिंगापूर. जय हो यात्रा सफल हो, मनोकामना पूरा. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर पार्वती. काल रात्री आपल्याला 11:30 वाजता अशी रूम भेटली धर्मशाळामध्ये. एकतर राहण्यासाठी जागा भेटत नव्हती, पण कसं काय माहिती इथे एक जत्रा सुरू आहे तर माहितीच नव्हतं. पण एक पिकअपवाला भेटला आणि ते म्हटलं चला जत्रेत चाललो आहे. त्यांच्यासोबत आलो आणि मंदिराच्या समोर एक ठिकाण भेटलं धर्मशाळा आणि रात्री इथं राहायची सोय झाली. सगळंच अनएक्सपेक्टेड होतं पण झालं सगळं मॅनेज. आता आपण सकाळी सकाळी निघालो. आपल्याला आणखी 400 किलोमीटर जायचं आहे म्हणून. तर बघूया. थोडं लवकर उठायला पाहिजे होतं पण काल थकलो होतो यार. काल जवळपास मी 11:30पर्यंत प्रवासच चालू होता. म्हणजे बघा किती थकलेलं असेल. आणि ही आहे धर्मशाळा जिथं आपण रात्री थांबलो होतो. बेहडा बाबा धर्मशाळा. आणि इकडे समोरच बेहडा बाबा मंदिर आहे. तर आपल्याला इथून 5 ते 6 किलोमीटर हायवेला जावं लागेल आणि हायवेवरून परत आपल्याला लिफ्ट घ्यावं लागेल. पण रात को यहाँ पे इतनी ज़्यादा भीड़ भाड़ थी और डांस भी चल रहे थे बहुत. और अभी देखो भाई ये पूरा कचरा कचरा हुआ है. नेपाल में और इंडिया में कुछ ज़्यादा फ़र्क नहीं है. ये देखो पूरा कचरे से लथपथ हुआ है ये मेले का ग्राउंड. और अभी शायद यहाँ का मेला आज से ख़त्म होने वाला है. तर भाई आपण नेपाळमधल्या एका रँडम गावात आहेत. मला गावाचं नाव पण माहीत नाही आणि काहीच नाही. पण म्हणजे रात्री अचानक मला राहण्यासाठी जागा भेटत नव्हती तर अचानक इथं यावं लागलं. आणि इथं घरं बघा भाई. ते मातीची आणि लाकडाची घरं आहेत अशी. खूपच सुंदर. ये गांव का नाम है रामपुर. और ये देखो भाई 2-2 मंजिले घर है लकड़ी के और मिट्टी के. और ये हमारे भाई उत्तराखंड के. क्या नाम है भाई जी आपका? मोनू राजपूत. मोनू राजपूत. और बिटिया रानी आपका क्या नाम है? काजल. काजल. और इसका? टीना. टीना. ठीक आहे चलो यार. थँक्यू. मिलेंगे फिर काही. यांचं नाव मेघनाथ आहे. रामपूर गावात राहतात. आपल्यासाठी चाव बनवत आहेत. हे त्यांचं छोटंसं दुकान आहे. हे काय आहे? ये क्या है सर? त्यांच्या स्वतःच्या कोंबड्या वगैरे येतात आणि हे धान्य वगैरे साठवण्यासाठी बनवलेले. हे त्यांचं घर एकदम प्राचीन जुन्या पद्धतीचे घरं आपल्याला कोकणात वगैरे जशी पाहायला मिळत होती तशी घरं आहेत हे बघा. हे आणि डबल मजली घर आहे. ये 2 मंजिला है ना घर? देख सकता हूँ अंदर जाके देख सकता हूँ. तर हे आहे त्यांचं घर. हे बघा लाकडाचं हे आणि असं बनवलेलं आहे. हे बघा इथं घर. वरती जाण्यासाठी ही शिडीचं फ्रीज वगैरे ठेवलेले हे राहण्यासाठी. आणि मस्त आहे यार. खूप भारी वाटलं कारण हे घर आपल्याला फक्त शिडीवरून वरती दाखवतो तुम्हाला. हे बघा हे असं घर आहे त्यांचं. आणि हे 2 मंजिली घर आहे पण वाटत नाही. कौन कौन रहता है यहाँ पे? हम 2 रहे. 2. बच्चा लोग सब बाहर कहाँ पे रहते हैं बच्चे लोग? कहाँ पे? धनगढ़ी में. हाँ सही है यार. बहुत अच्छी जगह है आपकी. भाई अभी नाश्ता हो गया हमारा चाव और कोल्ड ड्रिंक के साथ. और अंकल जी के बना रहे हैं हिसाब. अंकल जी से थोडी सी चुकी झाली होती हिशोबामध्ये पण होऊन जाईल. आणि तिकडे आंटी झोपल्यात आराम करतायत. आंटी जी नमस्ते. हायवेला पोहोचायला 5 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे आणि आपण आता एका छोट्याशा गावातून चालतोय. रानात कामं करताय हे. और ये भैया लोग कैसे हो भैया? नमस्ते.
आणि हा आहे जनावरांसाठी गोठा. हे घर आहे. ही आहे बैलगाडी. इकडे नेपाळमध्ये अशी बैलगाडी असते भावांनो. आणि इकडे बघा हे म्हशी आहे 2. म्हशींसाठी असं केलेलं आहे, त्याच्यावरती त्यांचं खाद्य राहील. आणि तिकडच्या साईडला कोंबड्या वगैरे असं पाळलेलं. एकदम छोटं गाव आहे आणि एकदम मस्त वेगळी वातावरण. अरे वा, हे डुक्कर पण पाळलं आहे भैया जे हायवे तक पण भेटली भावांनो आपल्याला रामपूर गावातून हायवेसाठी. थँक्यू. हाँ हाईवे तक जाना. थैंक यू यार. आपका नाम? राम प्रदेश. राम प्रदेश. कहाँ से हो? मैं महाराष्ट्र से हूँ. महाराष्ट्र. हाँ, आप गए कभी मुंबई? मुंबई तो नहीं गया हूँ, उधर गया हूँ दिल्ली की तरह, दिल्ली हरियाणा की तरफ. हाँ, दिल्ली हरियाणा उस तरफ गए. मैं मतलब मैं 2 दिन बाद जा रहा हूँ. हाँ हाँ हाँ, 2 दिन बाद दिल्ली जाएंगे आप. वहाँ पे जॉब करते हैं आप? और आपका गाँव का घर कहाँ हुआ? हमारा उधर ही बन के पास. अच्छा. तो आप मतलब आगे हो गए ना, हाँ, मेला के पास. मेला के पास. हाँ. मेला की और मतलब बन आगे हो गया बन. हाँ हाँ. ये सारी नहीं, उस तरफ मेले के आगे, मंदिर के आगे तो नहीं गया मैं ज़्यादा. मंदिर तक ही गया था. ये वो भी रात को आया था. ऐसे ही दोस्त मिले थे, वो क्या इसमें पिकअप में जा रहे थे, उनके साथ आया था. तर मी फक्त 5 किलोमीटरची लिफ्ट मागितली होती, पण हा भाऊ इकडं जवळपास हायवेनंतर पण 20-25 किलोमीटर येणार होता. कारण ह्यांची ताई आलेली आहे, त्या ताईला घेण्यासाठी आलेला होता. तर भाऊ बोलला चला 20-25 किलोमीटर सोडतो. तर त्यांनी आपल्याला सोडलं हे गोरागाडी देवस्थान इथे सोडलेलं आहे. भावाला भेटून भारी वाटलं. चलो भाई, अच्छा लगा यार मिलके. लगभग 20-25 किलोमीटर की लिफ्ट मिल गई भाई से. मैं तो 5 किलोमीटर की उम्मीद लेके बैठा था, लेकिन 25 किलोमीटर तक आ गया. और यहाँ से यही रास्ता जाएगा आगे बुटवल की तरफ. और यहाँ पे एक देवस्थान है, तो यहाँ पे दर्शन करने के पहले घोड़ी है घोड़ा घोड़ी, इसके बारे में कुछ जानकारी? जी. ये एक धर्मस्थल है जो मतलब यहाँ पे एक जो पहले राजा थे, हाँ हाँ तो यहाँ पे जो रानी मतलब घोड़े में आते थे बैठ के. हाँ 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 बैठ कर आते थे. इसका मतलब जो ताल है ये, हाँ 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 इसको घूमते थे. हाँ हाँ आसपास घोड़ी पे, तो इसलिए घोड़ा गाड़ी घोड़ी घोड़े नाम हुआ. रानी भी थी, हाँ तो उनका ऐसा ही कुछ हुआ होगा. आई डोंट नो. मैं हाँ तो इतना एग्जैक्टली पता नहीं है कहानी. पता नहीं है, लेकिन बोलते हैं कि यहाँ पे एक राजा था और घोड़े पे आता था. अच्छा, तो अपने रानी को लेके आता था, यहाँ पे बैठता था, पिकनिक मनाता था, शांति में बैठता था. तो यही स्थल हुआ उनका, याद में बनाया हुआ ये मंदिर है. तो देख भाई, आपसे मिलके अच्छा लगा फिर से एक बार, और बहुत बहुत शुक्रिया यहाँ तक लेके आने तक. और आपका स्वागत है. और अभी कभी भी अगर इंडिया में भी मिलना हुआ तो मिल जाएंगे फिर, क्योंकि भाई दिल्ली में ही जॉब करते हैं लगभग 2 साल से. और कहाँ पे जॉब करते हैं आप? मैं हरियाणा नाथुपुर गांव में है. नाथुपुर में, हरियाणा में. हरियाणा अच्छा. जो मतलब दिल्ली के पास में ही. हाँ जी जी. ठीक है यार, चलो अच्छा लगा. और अपने दीदी को लेने आए थे तो उनको लेके अभी घर जाने वाले, और यहाँ तक उन्होंने छोड़ दिया. जी, अपना वो यूट्यूब चॅनल बता दीजिए. तर भावांना आपल्याला इथं, आपल्या भावाने इथपर्यंत सोडलं घोरागारी देवस्थान. तर म्हटलं आलोच इथं तर एकदा दर्शन करूया. तिथला कोणीतरी राजा होता जो आपल्या राणीला घेऊन येतो, घोड्यावर घेऊन येत होता. आणि हे प्रार्थना करण्याचं इकडची प्रथा, असे लाल पांढरे कपडे बांधले जातात. जी काय आपली मन्नत आहे तिथं मागण्यासाठी घंटी बांधली जाते. असंच आहे, बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला अशीच मंदिरं बघायला भेटतील. आणि हे आहे मंदिर. नमस्ते. मोठं ताल आहे. तर या तालच्या शेजारी इथले राजा राणी घोड्यावरती फिरायला यायचे. आणि इथं काही करत असतील इथल्या लोकांना मी विचारलं इथल्या गोष्टीची माहिती जास्त तर एक्झॅक्टली माहीत नाही आहे. पण एक पर्यटन स्थळ पण आहे आणि इथे एक मंदिर बनलेलं आहे. ही ताल आहे समोर जी दिसते ती, पण तिकडे जाण्यासाठी वेगळा रास्ता आहे थोडासा. नमस्ते सर. नमस्कार. ये मंदिर के बारे में कुछ जानकारी है आपको? कुछ इतिहास वगैरह जानते हैं आप? हाँ हाँ हाँ. विशिष्ट अशी माहिती काहीच नाही आहे. इकडं घोडा आहे, इकडं घोडी नाही, इकडं घोडा आहे, ही घोडी आहे. आणि हा इथं एक तलाव बनलेला आहे, त्याला घोडागाडी तलाव म्हणून नाव आहे. आणि इथंच एक मंदिर आहे, घोडागाडी मंदिर, जिथं घोड्याची आणि घोडीची पूजा केली जाते असं आहे. आणि इतिहासाच्या बाबतीत विचारलं तर असा स्पष्टपणे चांगलासा कोणी इतिहास सांगू शकत नाही आहे. कालपासून मी नेपाळमध्ये, तर मला नेपाळमध्ये सायकलींचा वापर खूप जास्त दिसतो आहे. इथं दैनंदिन वापरासाठी जास्तीत जास्त सायकल वापरली जाते. हे बघा आता पुरून पण येत आहेत. अंकल आपल्या आंटीला घेऊन सायकलवरती चालले.
तर सायकलचा वापर खूप जास्त इथं, टू व्हीलर, सायकल, रिक्षा, बसेस वगैरे जास्त, मोठ्या गाड्या एवढ्या जास्त प्रमाणात, कारण हा नॅशनल हायवे तर ह्याच्या मानाने खूप जास्त दिसायला पाहिजे होतं, पण भेटत नाही बघायला आपल्याला. सायकल आणि टू व्हीलर जास्त बघायला मिळतात. इकडे या इलेक्ट्रिक गाड्या पण जास्त चालतात, त्याची व्हॅन असते, त्या गाड्या खूप जास्त प्रमाणात चालतात. जर आपल्याला मोठी लिफ्ट पाहिजे असेल तर आपल्याला ट्रक वगैरे अप्रोच करावं लागेल, कारण टू व्हीलरवरती आपल्याला 5, 10, 15 किलोमीटरचीच लिफ्ट मिळते. तर आपण एकदा ट्राय करूया ट्रकला लिफ्ट मागण्याची, कारण ट्रकची लिफ्ट मिळाली तर डायरेक्ट आपण बुटवलपर्यंत पण पोहोचू शकतो. तर आता ही ट्रक इथे ट्रकवर एकदम जोरात चालतात, पाठ वेटणी. रहा हूँ मैं, ये आंटी जी है और ये बच्चा देखो कितना क्यूट सा है. क्या नाम है आपका? परमेश भाई. तर भावना आपण नेपाळमध्ये जो आहे तो काठमांडू हायवे, आणि आपल्याला ही हरियाणाची गाडी भेटली भाई, लिफ्ट भेटली जवळपास 350 किलोमीटरची. जिथं बुद्धांचं, गौतम बुद्धांचं जन्मस्थळ आहे लुबनी, तिथं आम्ही डायरेक्ट जाणार आहे. तर आज रात्री आपण तिथं पोहोचू. मुश्किल कम जाओगा जी मुश्किल है ये तक घंटे बुला तुम्हारा बुलाऊंगा मुश्किल कम जाओगा जी मुश्किल है ये तक घंटे बुला तुम्हारा बुलाऊंगा. 40 के स्पीड से चलना है. 40 कर फिर तो